धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय। दिल्लीमध्ये आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि त्यामुळे निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्याला अमित शहा जबाबदार आहेत असं राहुल गांधी म्हणतात। तर पंतप्रधान मोदींनीही विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी राहुल गांधींनी केली। Mr. Amit Shah, directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. So that for us is a fundamental issue. We will not accept our own forces shooting the future of India. जिन लोगों ने स्टूडेंट्स पर आक्रमण किया, अटैक किया, मारा, इम्प्लीमेंटर्स एंड ऑर्गेनाइजर्स, दोनों पर कार्रवाई होनी चाहिए और विजिबल कार्रवाई होनी चाहिए। स्टूडेंट्स को दिखना चाहिए कि ये लोग इस कारण पनिश हुए हैं। और दूसरी बात, जो मेन ऑपरेटर हैं सिस्टम के, नरेंद्र मोदी जी, उनको हिंदुस्तान के स्टूडेंट्स से अपॉलोजाइज करना चाहिए। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आल्यानंतर शरद पवारांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवार यामध्ये नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते। हा डायलॉग सुरू केला पाहिजे। एक तर राजीनामा दिला पाहिजे। सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता। हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला। तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे, विविध नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत आपण पाहूया। All across the country for the rights of students, for the reform of our education system. So now I think this is the beginning, but I am really happy. I got a little bit emotional when I heard this news, because many times in these last 10 or 12 years I have thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था। हर चीज़ के लिए हम सरकार को हाथ जोड़ते रहते थे, पैर पकड़ते, सरकारें कभी सुनती नहीं थी। इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा। ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है। और सरकार को भी अब समझ लेना चाहिए कि आपको जनता की सुननी पड़ेगी। एक भ्रष्ट अकार्यक्षम मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं, नाहीतर मोदींना स्वतः जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला। तर मवियातले नेते अनिल देशमुख, हर्षवर्धन सपकाळे आणि आदित्य ठाकरे यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। नेमकं या राजीनाम्यानंतर या तिघांनीही काय म्हटलंय तेही बघूया। सोनवणे वाघचूक यांनी 26 दिवस आंदोलन केलं, पण तरी पण सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं नाही। आणि दिवसेदिवस हा देशामध्ये, महाराष्ट्र असो, गुजरात असो, पंजाब असो, बिहार असो, प्रत्येक राज्यामध्ये हा विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेदिवस वाढत होता। आणि शेवटी या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता। पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद है। फ्राइडे होते हुए, वर्किंग डे होते हुए, बहुत सारे ऑफिस से हो, स्कूल कॉलेज से हो, आम नागरिक आए तिरंगा हाथ में लेके, और एक ही मांग थी, एक ही पुकार था कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। लेकिन सिर्फ मंत्री प्रधान पे नहीं, तो प्रधानमंत्री पे भी बहुत सवाल है। अगर आप देखिए तो गृह मंत्री भी इसका जवाब देना
उन्होंने भी देना चाहिए कि लाठीचार्ज किसने किया, जो टीयर गैस था वो क्यों छोड़ा गया था, क्यों हैरान किया गया था बच्चों को और विद्यार्थियों को। तो ये सारी बातें हैं और बहुत सारी बातें इस देश में है, जैसे E20 है, रास्तों में घोटाला है, ये सारी बातें हैं। लेकिन कल जो सवाल पूछा जाएगा, अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला. मात्र त्यांच्या राजीनाम्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. मुळात गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ धर्मेंद्र प्रधान यांनी एकत्रित परीक्षांवर पकड मिळवली होती, कंट्रोल मिळाला होता. वन नेशन वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये धर्मेंद्र प्रधानांनी 152 पेक्षा अधिक वेळेला पेपर लीक केला. या राजीनाम्याने आम्ही आमचं आंदोलन कुठेही थांबवलेलं नाही. आमचा आजचा कॅन्डल मार्च होईल, यासोबतच पुढे देखील आंदोलन सुरू राहील. कारण संसदेमध्ये मेरिटवर चर्चा झाली पाहिजे.